मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात एक अतिशय महत्वाची बातमी तुम्हाला मी या माध्यमातून सांगणार आहे की गेल्या 4 दिवसापासून लाडक्या बहिणीच्या खात्याला 3,000 रुपये म्हणजे 2 हप्त्याचे पैसे जमा होत आहेत. मात्र लाडक्या बहिणींना याबाबत अजिबात माहिती नाही किंवा हे पैसे कुठे शोधायचे याबाबत त्यांना माहिती नसल्यामुळे या पैशापासून त्या वंचित राहू शकतात. आता तुम्ही म्हणाल की हे काहीतरी आम्हाला खोटं सांगत आहेत की ई-के-वाय-सी मधले ऑप्शन चुकल्यामुळे किंवा ई-के-वाय-सी पूर्ण न झाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचे पैसे रोखलेले आहेत. अंगणवाडीच्या मावशीजवळ फॉर्म भरून द्यायचा असं सरकारकडून सांगण्यात येतं किंवा माध्यमाकडून काही सांगण्यात येतं. मात्र आपण हे जग अजूनही एकमेकांच्या विश्वासावर चालत असतं आणि कुणाचा विश्वासघात करणं किंवा खोटी माहिती देऊन दिशाभूल करणं हे कुठेतरी पाप आहे असं मी समजतो. तुम्ही काय समजता ते कमेंट बॉक्समध्ये कळवलं पाहिजे. मात्र तुम्हाला मी याबाबत लाईव्ह पुरावा या ठिकाणी दाखवणार आहे. तुमच्या समोर जे स्क्रीन दिसत आहे किंवा स्क्रीनवर ज्या काही बातम्या दिसत आहेत, तर ह्या बातम्या तुम्ही काळजीपूर्वक पहा की ही जी पहिली बातमी आहे, तर ही बातमी 1 दिवसाच्या आधीची आहे की आज शनिवार म्हणजे शनिवार आजचा आहे. कालच प्रसिद्ध झालेला हा बातमीचा व्हिडिओ आहे की आज शनिवार शिंदेंनी जानेवारीचा हप्ता दिला. 24-25 जानेवारी 2 दिवस 19वा हप्ता 3,000 रुपये 18 जिल्हे व 10 बँकांमध्ये हा हप्ता आलेला आहे. तो कसा आला, कुठे आला त्याबाबतही आपण नंतर बोलणार आहोत. त्याच्यानंतर ही दुसरी बातमी आहे की लाडकी बहीण योजना आज बहिणीला जवळपास 24 व 25 जानेवारी 2 दिवस 19वा हप्ता 3,000 रुपये 18 जिल्हे आणि 10 बँका. तीच बातमी आहे. आज शुक्रवार फक्त दिवस बदललेला आहे. 23-24 जानेवारी इथं 24-25 जानेवारी होतं. 2 दिवस 19वा हप्ता 3,000 रुपये 18 जिल्हे आणि 10 बँकेत. तेच आहे 18 जिल्हे आणि 10 बँकेत 23-24 हे 22 जानेवारीला 2 हप्ते आलेले आहेत. तुम्हाला 19वा आणि 20वा हप्ता 3,000 रुपये सोडले. शीर्षकही तेच आहेत आणि ह्या 21 जानेवारीला सुद्धा 12 जिल्ह्यामध्ये ही यादी या बहादरांनी प्रसिद्ध केलेली आहे. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही गावखेड्यातील आहात, अडाणी आहात, अशिक्षित आहात, रोजमजुरी करणारे आहात आणि हे सरकार तुम्हाला फसवतं आहे, भुलवतं आहे, तुमची दिशाभूल करतं आहे. नको त्या गोष्टी तुम्हाला त्या करावं लावतं आहे. ही गरज नसताना केवायसी करा, ई-के-वाय-सी करा, आधारला सीडिंग करा, डीबीटी करा, अमकं करा, ढमकं करा. हे सगळं करतं आहे आणि तुम्हाला एक प्रकारे तुम्हाला आम्हाला या लोकांनी गुलाम बनवलेला आहे. आणि आमची तुमची परिस्थिती अशी झालेली आहे की आम्हाला त्या 1,500 रुपयाची अगदी देवासारखी वाट पाहावी लागते. 1,500 रुपये कधी मिळतात? कारण आम्ही तुम्ही एवढ्या गरिबीच्या अडचणीमध्ये एवढी महागाई वाढलेली आहे की त्या 1,500 रुपयाशिवाय आमचं घरच धकत नाही, चालत नाही. ही वस्तुस्थिती आहे, वास्तविकता आहे. याच्यात कुणाला दुमत वाटायचं कारण नाही. कदाचित भक्तांना याचं वाईट वाटत असेल, परंतु आता हे बहाद्दर जे सांगतात की या 18 जिल्ह्यामध्ये आणि 10 बँकांमध्ये पैसे सोडले, तर पहिल्यांदा हे स्पष्ट करून घ्या की असे 10 बँकात, 12 बँकात सरकारला पैसे सोडायचे कोणतेही अधिकार नाहीत किंवा सरकारच्या हातात नाही. त्या अशा गोष्टी होत नसतात. ते पैसे जे येतात, तर ते डीबीटी अंतर्गत येतात. ते सरकारला काय कुणालाच माहीत नसतं की ते कुठल्या बँकेत जातात. तुमचा आमचा बऱ्याच जणांनी अनुभव घेतला असेल की आपण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरताना उदाहरणार्थ स्टेट बँकेचं खातं जोडलं आणि पैसे गेले पोस्टात किंवा बऱ्याच जणांनी पोस्टाचं खातं जोडलं, त्याचे पैसे गेले एअरटेल पेमेंट बँकेमध्ये. बऱ्याच जणांनी जिल्हा बँकेचं जोडलं, बँक ऑफ इंडियाचं जोडलं किंवा कुठल्या तरी ओळखीच्या बँकेचं खातं जोडलं, ज्याच्यामध्ये आपण नेहमी व्यवहार करतो आणि पैसे दुसऱ्याच बँकेत गेले. फिनकेअर, इक्विटास, एअरटेल अशा कुठल्या तरी बँकात ते पैसे गेले आणि ह्या सगळ्या चुकीच्या आणि खोट्या बातम्या आहेत. याच्यावर वास्तविक सरकारने अशा युट्यूबर्सवर कारवाई करायला पाहिजे. सरकार जरी करत नसेल तर तुम्ही आम्ही जो व्हिडिओच्या बाजूला ही जी 3 टिंब असतात, हा व्हिडिओ क्लिक केल्याच्या नंतर तर त्या 3 टिंबावर क्लिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला एक रिपोर्टचं बटन दिसते. तर त्या रिपोर्टवर क्लिक करून तुम्ही युट्यूबला त्याबाबत अवगत करू शकता. कुणाची दिशाभूल करणं, कुणाला खोट्या बातम्या देणं, कुणाची भावनिक दिशाभूल करणं, या बँकात पैसे आले, त्या बँकेत पैसे आले आणि मोठ्या आशेनं जर आपण ते बटन दाबत असू आणि त्याच्यात जर तुम्हाला आम्हाला 5-10 मिनिटं गोल गोल फिरवलं जात असेल, तर ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मग होतं काय की ही एक फसवणाऱ्याचे पासून 10 फसवणारे तयार होतात आणि मग हे यांची मजल याच्याही पुढे जाते आणि मग हे अजून कुठेतरी व्ह्यू मिळवण्याच्या नादात मग हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स, इंग्रजी वाक्य कशी बनवावी, इंग्रजी शब्द
मराठी बोधकथा या नावानं अश्लील व्हिडिओ बनवतात आणि मग बाकी तिकडे त्या पोर्न साईटवर काय धिंगाणा सुरू आहे, काय त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. पण आपण गावखेड्यातली असताना मग अभ्यासासाठी तुमची आमची 8 ते 16 वर्ष वयोगटातील मुलं-मुली हे मोबाईल हातात घेतात आणि त्यांच्या समोर जर काही चित्रविचित्र दृश्य आली, तर त्यावेळेस काय होतं, की त्याचे नको ते वाईट परिणाम होतात. मग आमची मुलं-मुली बहकतात, वाम मार्ग चुकीच्या वाईट मार्गाला जातात आणि मग बऱ्याचदा पळून जाण्याच्या घटना सुद्धा घडतात. तर ह्या गोष्टीला कुठेतरी आवर घालणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही आम्हीच करू शकतो. सरकारला याच्याशी काही घेणं-देणं नाही. कारण सरकारला तुम्हाला आम्हाला फक्त मातीत घालायचं, बरबाद करायचं. बाकी याच्यातून कोणाला राग येत असेल तर येऊ द्या. पण ह्या गोष्टी चुकीच्या आहेत असं आम्हाला कुठेतरी वाटतं. धन्यवाद.